श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कस्तुरपार 26व्या वर्षी आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. खरंच सुख म्हणजे काय मला सांगा याचं खरं उत्तर कोणालाही माहिती नाही. कारण सुख या शब्दाची व्याख्या व्यक्तिगणी काळानुसार प्रसंगानुसार बदलते. अहो, पूर्वीचे 4 भिंतीतले सुखाचे क्षण सोडून माणूस सुखासाठी धावू लागला, सैरावैरा पळू लागला. कशासाठी? तर पैशासाठी. कारण म्हणे आजच्या स्पर्धेच्या आणि जागतिकीकरणाच्या या जमान्यामध्ये सुख म्हणजेच पैसा. सर्वांना पटणारी, रुचणारी आणि सोयीची अशी ही सुखाची व्याख्या झाली आहे. कारण आपल्याला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी पैशानं विकत घेता येतात असा मोठा गैरसमज निर्माण झालाय. पण मग हा पैसा आता मिळवायचा कसा? अहो, या पैशाच्या पर्यायानं सुखाच्या मागे धावताना त्याला विसर पडलाय तो आपल्या लाडक्या मुलाबाळांचा. आणि मग स्वतःची अर्धांगिनी, तिनं सुद्धा नोकरी करायची. पण मग मुलांचं काय? अहो, हे सगळं कुणासाठी चाललंय? त्या मुलांसाठीच ना. म्हणजे त्यांच्याच सुखी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी ना. पण त्यांच्या आयुष्याची सुरुवात ती कुठे होणार? ती होणार पाळणा घरात. आणि आईचं सुख ते त्याला कसं मिळणार? आणि आई ती धावते 7:51ची लोकल पकडायला. मग त्या मुलांवर संस्कार ते कोणी करायचं? इथंच खरी सुरुवात होते त्या मुलांच्या भावी आयुष्याची, वेगवेगळ्या पर्यायांची. मग खेळण्या बागडण्याच्या वयात 1ली 2रीतलीच मुलं ट्युशन्सला जायला लागतात. त्या मुलांच्या आवडीसाठी त्यांना खायला फास्ट फूड म्हणजे आहे ना, पिझ्झा, बर्गर, हॉटडॉग हे सगळं द्यायचं. कम्प्युटर आणि टीव्हीच्या सवयी त्यांना लावून द्यायच्या. पैसा कसा मिळवायचा या एकाच ध्येयानं पछाडलेल्या आई वडिलांना मात्र या पैशाच्या सुखाच्या मागे धावताना आपली मुलं नक्की करतात काय याकडे लक्ष द्यायला वेळच नसतो. कधी त्यांच्याबरोबर खेळायला, कधी त्यांना बागेत घेऊन जायला आहे त्यांच्याकडे वेळ? केव्हा तरी मे महिन्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीत त्यांना पाठवलं जातं संस्कार शिबिरासाठी. पूर्वी घराची व्याख्या एकदम सोपी होती. त्या घराला निवास म्हणत असत. माणसं एकमेकांच्या सहवासात रमायला लागली म्हणून त्याला सहवास म्हणायला लागले. पण आता झाले 4-5 रूमचे फ्लॅट्स, प्रत्येकाला वेगळी स्वतःची अशी रूम. पण त्यामुळे झालंय काय? घरातली माणसं एकाच घरात राहून सुद्धा एकमेकांपासून दूर जातात. आज झालेत मोठमोठे कॉम्प्लेक्सेस, स्कायस्क्रेपर्स, आकाशाची स्पर्धा सरळ. जिथे पाहाल तिकडे आहे फक्त झगमगाट. या सगळ्या लखलखाटात सुद्धा अजूनही ओढ आहे त्याच घराची, त्याच अंगणाची, त्याच माझघरातल्या सौम्य तेवत्या वातीची. कारण आज घर आहे पण अंगण कुठे आहे? अंगणात माणसातला संवाद कुठे आहे? एकत्र जेवणं, एकत्र गप्पा मारणं, एकत्र असणं, एकत्र जगणं या सगळ्या गोष्टी हळूहळू आता विरळ होत चालल्या. मैदानी खेळ खेळणं, बुद्धीला चालना देणं, पुस्तकं वाचणं हे सगळं न करता आजची पिढी कम्प्युटरवर गेम्स खेळतीये, चॅटिंग करतेय, सतत टीव्हीवर कार्टून नेटवर्क पाहते. अहो, मुलंच कशाला, संपूर्ण परिवार टीव्हीच्या पडद्याभोवतीच तुम्हाला दिसेल. अशा वेळी घरात आलेल्या पाहुण्यांची सुद्धा त्यांना अडचण होते. या अशा जगण्याला आपण सुख समजणार आहोत का? हाच आहे का तो सहवास? हेच मोठे मोठे फ्लॅट किंवा गाड्या घ्यायला आपण किती मोठमोठी लोन घेतो. हल्ली पटकन मिळणारी गोष्ट काय तर लोन. ते फेडण्यासाठी पुन्हा तारेवरची कसरत. माणूस दिवस रात्र नोकरी, धंदा, व्यवसाय या व्यतिरिक्त झटपट पैसा मिळवण्यासाठी जुगार, लॉटरी, झटपट लॉटरी आणि आता तर इलेक्ट्रॉनिक लॉटरी या सगळ्या व्यसनांच्या अधीन होतो. मग दुरावतात मुलं आणि नातेसंबंध, तुटतात सामाजिक नाती, शारीरिक मानसिक ताणतणाव यामध्ये स्वतःसाठी माणसाला वेळच मिळत नाही.
आणि मग त्यातून उद्भवतात त्या शारीरिक व्याधी. ब्लड प्रेशर, हायपर टेन्शन, कोलेस्ट्रॉल, हे सगळे शब्द आता आपल्याला ओळखीचे वाटतात की नाही? हे विकार जडण्याचं सरासरी वय होतं 50च्या पुढलं, ते आज झालंय 35च्या आतलं. आणि आपली मानसिक शांती ती मिळवण्यासाठी बुवाबायांच्या मागे लागून स्वतःची आपण पुन्हा पुन्हा फसवणूक करून घेतोय. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. सुख हातातून निसटलेलं असतं. आणि आयुष्याच्या संध्याकाळी या संपूर्ण गत आयुष्याचा चित्रपट डोळ्यासमोर सरकून जातो. आणि तेव्हा जाणीव होते, खरंच गाडी, बंगला, नोकर चाकर, आधुनिक सुखसोयी या सगळ्यामध्येच आपल्याला सुख मिळालं का? आई वडिलांची सेवा होऊ शकली नाही, मुलांसाठी कधी वेळ मिळाला नाही, त्यांच्याबरोबर बागडता आलं नाही, त्यांच्यावर संस्कार करता आले नाहीत. हे सगळं जेव्हा लक्षात येतं ना, तेव्हा तीच मुलं मोठी झालेली असतात आणि आजकालच्या बदलत्या जीवन पद्धतीप्रमाणे नोकरीसाठी परदेशात पोहोचलेली असतात. परदेशात गेल्यावर आपल्या माघारी आपल्या आईवडिलांचं काय होईल याचा ती विचार सुद्धा करत नाही. जीवनाचा हा संपूर्ण फ्लॅशबॅक बुमरँग प्रमाणे आपल्यावरच उलटतो. आधी मुलांसाठी आपल्याकडे वेळ नव्हता आणि आता मुलांना आपल्याकडे पाहण्यासाठी वेळ नाही. आपण जन्मभर फक्त आपलाच स्वार्थ बघतो का? चुकतं कुठे? चुकतं कोणाचं? मग हे सगळं का घडतं? खरंच कधी विचार केला ना तर कळेल की पूर्वी काय होतं. आपली एकत्र कुटुंब पद्धती होती, आजी आजोबांचे संस्कार होते, बहीण भावंडांचं एकत्र खेळणं, हसणं, बागडणं होतं. नाती होती, नातेवाईक होते, त्यांच्याशी संबंध होते. आणि आज कुठे आहे तो जिव्हाळा? अहो, म्हणून तर वर्षातनं एकदाच मदर्स डे, फादर्स डे, व्हॅलेंटाईन डे असं करून 365 दिवसातला एकच दिवस एक छापील ग्रीटिंग कार्ड देऊन आपल्याला दिवस आणि नाती साजरी करावी लागतात. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, सुख हे कधी पैशानं विकत घेता येत नाही. नाहीतर सगळेच श्रीमंत अतिशय सुखी आणि सगळेच गरीब अतिशय दुःखी झाले असते. खरं तर जरुरीपेक्षा जास्त, योग्य वेळेच्या आधी, पात्रतेपेक्षा जास्त आणि अयोग्य मार्गाने मिळवलेला पैसा सुख नाही तर दुःखच घेऊन येतो. काय आहे हे सुख? शेवटी सुख एक मृगजळ आहे. जेवढं त्याच्या मागे धावाल ना तेवढं ते दूर जाईल, कधीही हातात येणार नाही. पण मग सुखी व्हायचं कसं? तुमची कर्तव्य योग्य रीतीने करा. शक्य असेल तिथे दुसऱ्याला मदत करा. समाधानी वृत्ती ठेवा. अतिलोभ टाळा. द्वेष, मत्सर, राग, सूड यांच्यापासून दूर राहा. सर्वांवर प्रेम करा. मोठ्या माणसांचा आदर करा आणि ईश्वर चिंतनात मन रमवा. जर असं म्हटलं की आता आयुष्य गतिमान झालंय तर या गतीनं आपल्याला चाललंच पाहिजे. पण या गतीनं चालताना आपली आणि आपल्या मुलाबाळांची फरफट होत नाही ना, आणि मग आपली कुटुंब संस्था आणि पर्यायानं समाज संस्था उद्ध्वस्त होत नाही ना, याचा विचार करायला हवा पुढल्या पिढीसाठी. अलीकडे लोक असं म्हणतात की आयुष्याचा म्हणे सूरच हरवलाय. कसं शक्य आहे? कविवर्य मंगेश पाडगावकर म्हणतात, आयुष्य ही बासरी असते, जवळ घेता आली पाहिजे. आपलेच ओठ, आपलेच श्वास सुरात लावता आली पाहिजे. तेव्हा हे गणराया, आमच्या आयुष्यातला हरवत चाललेला हा सूर आम्हाला पुन्हा मिळू दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. सिंदूर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, दोन दिल लाल विराजे सुत गौरी हर को, हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को. जय देव जय देव, जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता. जय देव जय देव.
से कोई शरणागत आवे, संतति संपत्ति सब ही भरपूर पावे। ऐसे तुम महाराज मोको अति भावे, गोसावी नंदन निज दिन गुण गावे। जय